नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहे सातारा वाई इथे असलेल्या आणि समुद्र सपाटीपासून 4750 फूट उंचीवर वसलेल्या मांढरथिवी येथील काळूबाई मंदिरामध्ये। हे मंदिर मुंबईपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर असून पुणे येथून जेमतेम 30 मिनिटाच्या अंतरावर आहे। जर तुम्हाला ट्रेनने काळूबाईला जायचे असेल तर तुम्हाला मुंबईवरून पुणेला जाणारी ट्रेन पकडून मग तिकडून बस किंवा टॅक्सी पकडून तिथे यावे लागेल। हे मंदिर वाईपासून 22 किलोमीटर उत्तरेकडे असून महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यामध्ये येते। बसने मुंबईवरून काळूबाईला येण्यासाठी सुमारे 500 ते 1000 रुपये इतका खर्च होऊ शकतो। जर तुम्हाला जवळपास राहायचे असेल तर तुम्हाला वाई, महाबळेश्वर किंवा पुण्याला राहावे लागेल। तिथे तुम्हाला 500 ते 3000, 5000 इतके शुल्क असलेले हॉटेल्स मिळू शकतात। मंदिराची कथा अशी आहे की सतयुगामध्ये मांडव्य नामक ऋषींनी एक यज्ञ केला। तेव्हा त्यांना लाकासूर नामक राक्षस खूप त्रास देऊ लागला। तेव्हा मांडव्य ऋषींनी महादेवाची तपश्चर्या केली आणि त्यावरती उपाय विचारला। तेव्हा महादेवाने त्याला सांगितले की त्यांनीच म्हणजे महादेवानेच लाकासुराला वरदान दिले आहे की त्यासोबत दिवसा होऊ शकत नाही। म्हणून मग मांडव्य ऋषींनी महादेवी पार्वतीची आराधना केली। मग देवी पार्वतीने काळूबाईचा अवतार घेऊन पौष पौर्णमीच्या दिवशी लाकासुराचा अंत केला आणि तो पुन्हा प्रकट होऊ नये म्हणून त्याचे रक्तप्राशन केले आणि याच ठिकाणी वास्तव्य केले। मांडव्य ऋषीच्या तपाने प्रसन्न झाली म्हणून मांढरदेवी काळूबाईच्या नावाने प्रसिद्ध झाली।
जानेवारी महिन्यामध्ये या ठिकाणी खूप मोठी जत्रा भरते. या मंदिराला जेमतेम 1352 पायऱ्या आहेत. जर तुमच्यासोबत वरिष्ठ नागरिक असतील तर त्यांच्यासाठी थेट मंदिरापर्यंत जाण्यासाठी मार्ग देखील बनवलेला आहे. मंदिराच्या पाठीमागे पार्किंगची सोय केलेली आहे. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. मंदिर हे आकाराने लहान असून त्यामध्ये सभामंडप व गाभारा आहे आणि गाभारामध्ये चांदीचे सुरेख कलाकुसर केलेलं काम आहे. कळस रेखीव असून त्यावरती गाय आणि सिंह यांना कोरलेले आहे. मंदिर हे पूर्वाभिमुख असून समोरच दीपमाळा आहे. मंदिराचा परिसर खूपच प्रसन्न व आल्हाददायक आहे. याच आल्हाददायक परिसराचा अनुभव घेऊन आणि काळूबाईचा आशीर्वाद घेऊन आम्ही परतीच्या मार्गावर निघालो.